हाय हॅलो नमस्ते. सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज होता संडे म्हणून विचार केला आज आपण सफाळे पालघर ह्या साईडला जाऊया. मग गाडी काढली आणि निघालो. ऊन म्हणाल तर प्रचंड खूप गरमी आहे, पण गरमीसमोर हे एवढे सुंदर सुंदर सिनेरी बघण्यात आहे ना, मजाच काही वेगळी आहे. म्हणून आम्ही गरमी असली तरी जाऊया म्हटलं आणि गाडी काढून आम्ही निघालो. खूप मजा आली. आणि आम्ही इथे गेलो होतो पालघरला एका मठामध्ये. खूपच सुंदर मठ होतं हे. खूप 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 सुंदर आणि शांतता. इथे स्वामींची मूर्ती बघून खूप बरं वाटलं, खूप शांत वाटलं मनाला. दर्शन घेतलं आणि आम्ही गेलो केलव्याला श्री शीतलादेवी टेम्पल तिकडे गेलो होतो. तिकडे दर्शन घेतलं, तिथे पण मस्त दर्शन झालं. त्यानंतर आम्ही गेलो केळवा बीचकडे. भरपूर 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 शॉप्स लावलेत आता केळवा बीचला. संडे म्हटलं तर प्रचंड प्रचंड गर्दी होती तिथे. आमच्या गोव्यापेक्षा पण जास्त क्राऊड होता इकडे असं मला वाटलं. आणि खूप भाज्या फळं अजून भरपूर काही गोष्टी इकडे विकायला होत्या, सगळ्या गावठी होत्या. आणि ते गर्दी बघून तर आम्ही विचार केला की आपण खाली नको जाऊया बीचजवळ, आपण इकडेच काहीतरी खाऊया आणि मग आपण निघूया. मग आम्ही तिकडे खाण्यासाठी स्टॉल शोधत होतो, काय चांगलं असेल कुठे काही. तर आम्ही असं ॲक्च्युली बाहेरचं जास्त खात नाही, सो आम्ही असं बघत होतो कुठे चांगलं हायजेनिक भेटेल. मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं शोधत होतो. एका ठिकाणी आम्हाला ही चिकन थाली भेटली आणि ही पेप्सी. त्यानंतर थोडेसे आम्ही काढले हे फोटोज काढून आम्ही पोचलो माझ्या फ्रेंडकडे. माझ्या फ्रेंडला सरप्राईज दिलं भरपूर वर्षानंतर. ॲक्च्युली आहेत माझे फ्रेंड सच्चू, त्यांनी दिला मला हे त्यांच्या वाडीतला सगळा मेवा. आणि लागलो आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला. आम्ही येताना ठरवलं की आपण फेरी बोटनी जाऊया सफाळा ते विरार. खूप कमी डिस्टन्समध्ये आहे ही फेरी. सो म्हटलं चला आता आपण जाताना इकडनं जाऊ फेरीने. आणि हे होती फेरी आमची पूर्ण लोड झाली होती. खूप मस्त आणि युनिक एक्सपिरियन्स आहे. आणि असं संपवला मी आजचा दिवस. बाय.